Hello friends, I am Narvade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Today we are going to start the next model auxiliary would. Let us see the different uses of would. भविष्यातील निश्चित क्रिया सांगण्यासाठी would वापरतात. Means would is used to tell any particular action which is going to take place in future. For example, I would come tomorrow. I would come tomorrow means would indicates the future action of coming, and she would not marry me. Here would indicates the future action of not marrying. They would win the match. Here they would win the match means about the future. It is told that they will definitely win the match. If we are telling definitely about the future, we can use win, would. म्हणजे भविष्य काळातील एखादी निश्चित क्रिया घडेल असे सांगण्यासाठी आपण वुड वापरतो. वुडचा उपयोग पास्ट हॅबिट व्यक्त करण्यासाठी केला जातो. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रूल. हा एक महत्वाच्या नियमांच्या पैकी आहे. वुड इज युज्ड टू इंडिकेट द पास्ट हॅबिट. भूतकाळातील ज्या सवयीच्या गोष्टी असतात त्या व्यक्त करण्यासाठी आपण वुड वापरतो. फंक्शन ऑफ वुड. फॉर एक्झाम्पल, ही वुड टॉक अपॉन द सब्जेक्ट फॉर आवर्स टुगेदर. ही वुड टॉक अपॉन द सब्जेक्ट फॉर आवर्स टुगेदर मीन्स इन मराठी वी कॅन से तो त्या विषयावर तासन तास बोलायचा. This is the ability. It was the ability in the past. It indicates, would indicate the past habit or ability. हे सवयीची गोष्ट आहे. म्हणजे भूतकाळामध्ये एखाद्याची काय ॲबिलिटी होती हे दाखवण्यासाठी, एखाद्या विषयावर तो तासन तास बोलायचा असं सांगण्यासाठी. आता नाही, पण पूर्वी डिस्कंटिन्यूड हॅबिट आहे, पास्ट हॅबिट आहे. म्हणून आपण म्हणलो ही वुड टॉक अपॉन द सब्जेक्ट फॉर आवर्स टुगेदर. And second example, she would sit for hours in her garden and knit. She would sit for hours in her garden. ती तिच्या बागेमध्ये तासन तास बसायची and knit आणि विणकाम करायची, विणायची. म्हणजे ही सवयी दाखवणारी ऍक्शन आहे. It indicates the past habit. It is not happening nowadays, but it used to happen in the past. Gandhiji would spin every morning. Here Gandhiji would spin, not now, but it is indicating here the past habit of Gandhiji to spin every morning. गांधीची जी सवय होती सकाळी सकाळी विणकाम करण्याची ती या ठिकाणी दाखवते. Gandhiji would spin every morning. He would go for a walk every morning. And he would go for a walk every morning. तो दररोज सकाळी चालायला फिरायला जायचा. आफ्टर लंच ही वुड हॅव अ शॉर्ट नॅप. आफ्टर लंच भोजन झाल्याच्या नंतर ही वुड हॅव अ शॉर्ट नॅप. तो थोडीशी नॅप म्हणजे डुलकी घेणे, जसे वामकुक्षी म्हणतो तो घेत असे, अशी त्याची सवय होती. ही सवयीची गोष्ट सांगण्यासाठी आपण वुड वापरतो. तिसरा उपयोग पाहूया. पोलाइट रिक्वेस्ट व्यक्त करण्यासाठी प्रश्नार्थक वाक्यात उपयोग. Means would is used to express the polite request in a question. For example, would you please lend me your book? Would you please lend me your book? Here would indicates the polite request. If we say will you please lend me your book, it will be also request, but would indicates more politeness. विल आणि वुड दोन्हीमध्ये फरक असा आहे, विल पेक्षा वुड मध्ये जास्त पोलाइटनेस व्यक्त होतो. म्हणून वुड यू प्लीज लेंड मी युअर बुक याच्यामध्ये अधिक नम्रपणा व्यक्त होतो. तू मला तुझी पुस्तक देशील का, कृपया माझ्याकडे देशील का, अशा अर्थाने. वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी रिक्वेस्ट आहे, पोलाइट रिक्वेस्ट आहे. वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी, आपल्याला एक कप कॉफी घ्यायला आवडेल का. Would you please listen to me? We are requesting someone to listen. That time we say, would you please listen to me? कृपया मेहरबानी करून माझा ऐकाल का, अशा अर्थाने.
Would you please close the window? We are requesting someone to close the window. That time we can request in this way. Would you please explain me this poem? If you do not understand particular poem and you have to ask to explain it, that time you can say like this, would you please explain me this poem? कृपया मला ही कविता एक्सप्लेन करून द्याल का, मला स्पष्टीकरण द्याल का, हे शिकवाल का, अशा अर्थाने. आणि फोर्थ यूज असा आहे, इफ वुड इज युज्ड विथ लाईक इट एक्सप्रेसेस अ विश. आणि जेव्हा वुड हे लाईक सोबत वापरल्या जाते तेव्हा त्याच्यातून इच्छा व्यक्त होते. म्हणजेच इच्छा दर्शविण्यासाठी वुड वापरतात. फॉर एक्झाम्पल, I would like to ask you something. I would like to ask you something. Would and like are used together. If would is used with like, it expresses a wish. जर would हे like सोबत वापरलं त्यातून इच्छा व्यक्त होते. म्हणून I would like to ask you something म्हणजे माझी इच्छा आहे, तुला काहीतरी विचारायचंय, काहीतरी विचारण्याची माझी इच्छा आहे, पण तुझा होकार असेल तर. सेकंड एक्झाम्पल, आय वुड लाईक टू नो व्हॉट माय ड्युटी इज. अँड आय वुड लाईक टू नो व्हॉट माय ड्युटी इज. माझी ड्युटी काय आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. एखाद्याला नवीन नवीन जॉब मिळालेला आहे, कामाचं जे स्वरूप आहे त्याची स्पष्ट कल्पना नाही, काय काय करावे लागेल ते मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही सांगा आणि त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. बिहेव टुवर्ड्स अदर्स ॲज यू वुड लाईक them to behave towards you. Behave towards others as you would like them to behave towards you. म्हणजे दुसऱ्यांच्या सोबत तुम्ही असे वागा, त्यांनी तुमच्यासोबत जसे वागावे असे वाटते. म्हणजे आपल्यासोबत दुसरे लोक कसे वागावेत ही जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे. आपण इतरांसोबत वाईट वागून दुसऱ्यांनी आपल्यासोबत चांगला वागावं असं होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल इतरांनी तुमच्याशी खूप छान वागावं तर तुम्ही इतरांशी तसंच छान वागा. म्हणजे दुसऱ्यांनी तुमच्यासोबत जसं वागावं असं तुम्हाला वाटते तसं तुम्हीही वागा. म्हणून बिहेव टुवर्ड्स अदर्स ॲज यू वुड लाईक देम टू बिहेव टुवर्ड्स यू. अँड द फिफ्थ रूल इज दॅट इफ वुड इज युज्ड विथ रॅदर इट expresses a choice or preference. या ठिकाणी पसंती दर्शविण्यासाठी वुडचा वापर रॅदर सोबत करतात. फॉर एक्झाम्पल, आय वुड रॅदर स्टार्व दॅन बेग. भीक मागण्यापेक्षा मी उपाशी राहील. वुड रॅदर असं वापरलं. वुडचा उपयोग रॅदर सोबत केला तर त्याच्यातून पसंती व्यक्त होते. म्हणजे या ठिकाणी भीक मागण्यापेक्षा मी उपाशी राहीन, उपाशी राहणे पसंत करेल पण भीक मागणार नाही असं. शी वुड रॅदर डाई दॅन मॅरी हिम. ते त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा मरणे स्वीकारेल. मरण आवडेल, पसंत करेल पण ती त्याच्याशी लग्न करणार नाही. दे वुड रॅदर गो टू जेल दॅन पे द फाईन. फाईन देण्यापेक्षा ते जेलमध्ये जातील. जेल जाण्या पसंत करतील पण फाईन मात्र देणार नाहीत, दंड देणार नाहीत. अशा अर्थाने आपण या ठिकाणी वुड रॅदर सोबत वापरलं आणि त्याच्यातून पसंती व्यक्त करण्यात आली. आणि रूल नंबर 6, वुड इज युज्ड इन द मेन क्लॉज व्हेन preceded or followed by a subordinate clause. It expresses an impossible or improbable condition. And would is used in the main clause. जसे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असे दोन क्लॉजेस असतात. जेव्हा मेन क्लॉज मध्ये वुड वापरले जाते म्हणजे अशा परिस्थितीमध्ये वापरले जाते मेन क्लॉज मध्ये एखाद्या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर किंवा नंतर आणि त्याच्यातून मात्र इम्प्रॉबेबल कंडिशन व्यक्त होते. असं वापरलं असेल इम्पॉसिबल ऑर इम्प्रॉबेबल कंडिशन. जी कंडिशन शक्य होत नाही अशी कंडिशन व्यक्त करण्यासाठी आपण वुड मेन क्लॉज मध्ये वापरतो. मग ती सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर येईल मेन क्लॉज किंवा नंतर येईल, कुठेही चालते. अनरियल कंडिशन दाखविताना मेन क्लॉज मध्ये वुड वापरले जाते असे थोडक्यात म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल, इफ आय वर अ किंग आय वुड मेक यू माय क्वीन. इफ आय वर अ किंग, मी जर राजा असतो तर आय वुड मेक यू माय क्वीन, मी तुला राणी बनवलो असतो. परंतु हा काही राजा नाही आणि तिला काही राणी बनवू शकत नाही. महाराणी बनवण्यासाठी अगोदर हा राजा झाला पाहिजे, पण हा राजा नाही. दिस इज द इम्पॉसिबल कंडिशन, दिस इज द इम्प्रॉबेबल कंडिशन, बट जस्ट
expressing what he thinks. If I were a bird, I would fly in the sky. If I were a bird, मी जर पक्षी असतो तर I would fly in the sky. मी आकाशात उडालो असतो. But I am not a bird, so I cannot fly in the sky. This is the reality. We cannot avoid the reality. It expresses impossible or improbable condition. याच्यातून impossible किंवा improbable condition व्यक्त केल्या जाते. I would go there if I were allowed. I would go there if I were allowed. मला जर परवानगी असते तर मी तिथे गेलो असतो. पण मला परवानगी नाही अशा अर्थाने या ठिकाणी. कारण काहीच लोकांना काही ठिकाणी परवानगी असते. सर्वांना सर्व ठिकाणी जाता येत नाही. म्हणून हा अशी इच्छा व्यक्त करतो. I would go there if I were allowed. In this way he says. If he had visited Agra, he would have seen the Taj Mahal. If he had visited Agra, जर तो आग्र्याला भेट दिला असता तर he would have seen the Taj. In the above sentences, we can say that there are two clauses in the each sentence. प्रत्येक वाक्यात दोन क्लॉजेस आहेत. पहिल्या वाक्यामध्ये if I were a king, this is subordinate clause. If clause is subordinate clause and I would make you my queen, this is the main clause. And in the main clause, we have used would. In the second sentence, if I were a bird, मी जर पक्षी असतो तर this is subordinate clause, if clause, and I would fly in the sky, this is the main clause, and in the main clause we have used would. In the third sentence, I would go there if I were allowed. मी तिथे गेलो असतो जर मला परवानगी मिळाली असती तर अशा अर्थाने. And I would go there, this is the main clause, and if I were allowed, this is the subordinate clause, and subordinate clause has come after the main clause in this sentence. If he had visited Agra, जर तो आग्र्याला भेट दिला असता तर this is subordinate clause, and he would have seen the Taj Mahal, and he would have seen means would is used in the main clause. In this way, we have seen in this video how we use would. What are the different functions of would? Let us see the next modal auxiliary in the next video.